आज आपको दिखाना है श्री कृष्ण के छोटे भाई बलराम बीच मैदान में आरुष मात्रे आरुष पाटील सॉरी माफ करा आरुष पाटील संघ मालक तुम्ही पाहू शकतात रुपेश करम मात्रे. चला पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम इज ऑन. सेमीफायनलची लढत विनीत गोलंदाजीच्या मार्कवर पहिला षटक घेऊन हरेश यांचा जबरदस्त स्ट्रोक रनआउटची संधी आहे तिथे आणि पहिल्याच बॉलवर संवादामधला सह बाजूला गेला वाद निर्माण झाला आणि बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात बाद. त्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धावा झाल्यात त्या 0. पहिलाच बॉल राज न्यू बॅट्समन यावेळी टॅप केलाय. एक धाव घेतले कारण माहिती आहे विनीत जबरदस्त खेळाडू आहे मागच्या सामन्यातील हिरो. एकने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय चिंटूने. जयेश जयेश मात्रे चिंटू या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. प्रत्येक खेळाडूचे पेटनेम असतात. आमचं नाव देखील बऱ्याच लोकांना माहीत नसेल. मनोज जोशी पण उर्फ पिंट्या नावाने आम्ही जास्त प्रचलित आहोत. पण काही लोकांना माहीत नसतात की पेटनेम नावाने प्रत्येकजण जास्त प्रचलित असतो. कोण हऱ्या असतो त्याचा हऱ्या करतात, कोण निलेश असतो त्याचा निल्या करतात. प्रत्येकाची पेटनेम असतात. तसंच एक पेटनेम चिंटूचं देखील तुम्ही पाहिलं. जयेश आता स्ट्राईक प्रथमच तुम्ही पाहू शकतात. राजला 4 षटकाची लढत आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पाऊण तासामध्ये 2 मॅची कव्हर करायचे आहेत. या गोष्टीचं देखील भान ठेवा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चांगला स्ट्रोक यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. अचूक टप्प्यावर सध्या गोलंदाजी होते आणि क्षेत्ररक्षकाची साथ देखील तेवढीच चांगलीच मिळते विनीतला. जेव्हा एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याला क्षेत्ररक्षणाची साथ देखील तेवढीच महत्त्वाची असते आणि ती साथ सध्या तरी मैदानामध्ये सुरू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम क्रिशा 11ची ध्रुव 11 संघ सध्या फलंदाजी करतोय. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे जाते तब्बल 3 या आकड्यावर. व्हाईट बॉल आलाय. चिंटूला गोलंदाजी करायची तर तुम्हाला प्रत्येक चेंडू हा बॉलच्या मेरिटवर टाकावा लागेल. योग्य दिशेवर टाकायला लागेल कारण चेंडू जास्तीत करून फॉलिंग स्वीप आणि स्विच हिट हे फटके जास्ती ते खेळतात. त्यांच्या आवडीचे फटके समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडूला लॉप केलाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी चिंटू यांचा वेगळा आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न असतो. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्यास नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो. फॉलिंग स्वीप आणि स्विच हिट हे त्यांच्या आवडीचे फटके आहेत. नेहमीच सातत्याने शपल होऊन ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडने खेळण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा असतो. पण सध्या इथे पॉवर प्ले नाही आहे त्यामुळे चिंटू बॉलच्या मेरिटवरून बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील. विनीत यांचा पुढील चेंडू बघा. मी आधीच म्हटलं होतं आगळे वेगळे फटके खेळतात. धावा तुम्हाला धावून काढायचे आहेत. डिक्लेअर स्वरूपात धावा नसतील हे लक्षात असू द्या. 2 धावा झाल्यात. 3 धावा झालेल्या आहेत. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 4 धावा धावू शकतात. त्याच्यावर तुम्ही जास्त धावा धावू शकत नाही हे देखील लक्षात असू द्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती तब्बल 9 वर. 9 धावसंख्या. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. शेवटचा बॉल यानंतर सर्वच जण फ्रेश होतील आणि थेट आमच्या हनुमान मंदिराजवळ सर्वच भेटतील. बरोबर सायंकाळी 5 वाजता तिथे आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी ऑलरेडी तिथे उपस्थित आहेत. आज महिला वर्गाचा देखील तेवढ्याच प्रचंड प्रमाणात सहकार्य राहणार आहेत. त्यांची वेशभूषा तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा स्वीप केलाय. चेंडू टर्न करतात ते लॉंग लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. चला लवकर करा, स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका. गोलंदाज वापरा, 2 40+ गोलंदाज आणि 2 रेग्युलरचे गोलंदाज. लक्षात असू द्या, पंकज आलेत, अतुल आहेत, हे 2 40+ गोलंदाज त्यांच्या जवळ आहेत. आमच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकतात हनुमानाचं मंदिर, बजरंग बलीचं मंदिर आणि बजरंग बली चषक 2026 हे आयोजन तुम्ही पाहू शकतात. सध्या तरी आरती तिकडे सुरू आहे, भजन सुरू आहे. आजचा दिवस खास आहे कारण आज आहे वाढदिवस आमचे बजरंग बली हनुमानचा. हिंदू देव हनुमान यांचा आज जन्मोत्सव साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये. आणि हनुमान हे एक असं वरदान त्यांना मिळालं आहे की इंद्राकडून देखील त्यांना वरदान मिळालं आहे, माता सीतेकडून त्यांना वरदान मिळालं आहे, वायुदेवाकडून त्यांना वरदान मिळालं आहे. जेव्हा लहानपणी सूर्याला ते गिळ्यासाठी गेले तेव्हा वायूने सोडलेला उद्रेक त्यांच्या हनुवटीला लागला आणि तिथूनच त्यांचं नाव पडलं हनुमान. हे लक्षात असू द्या. काहीशा गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जबरदस्त स्ट्रोक यावेळी चिंटूच्या बॅटमधून. अतुलचं स्वागत केलंय, चौकाराने येतोय चौकार, ठोक डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दिलेली ती 14. लहानपणी जेव्हा सूर्याला गिळायचा प्रयत्न केला होता हनुमानने तेव्हा वायुदेवाने एक वस्त्र सोडलं, त्या वस्त्रात थेट हनुमानच्या हनुवटीला लागलं आणि तिथूनच हनुमानाचं नाव पडलं ते हनुमान. या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हिंदू देव हनुमान शक्तीचं प्रतीक, भक्तीचं प्रतीक. सर्वात मोठा भक्त तर कोण, तर हनुमान, हे सुद्धा लक्षात असू द्या. सर्वात मोठा सारथी कोण, तर जय श्री कृष्ण. म्हणून नेहमीच आम्ही म्हणत असतो की रामकृष्ण हरी. राम म्हणजे काय, तर रामासारखा आचार, श्रीकृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार तुमच्यामध्ये नेहमीच असावा लागतो. म्हणून आम्ही नेहमीच रामकृष्ण हरी हे देखील म्हटलं जातं. अतुल यांची चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. धावसंख्या 15. जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. डॉट बॉल आलेला आहे, जबरदस्त. आणि जर 2 चौकार आले बॅट्समन कुठल्याही फलंदाच्या बॅटमधून लगातार तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. एच उडालेली आहे, पण असं वाटत होतं की निश्चित स्वरूपात कॉटपेन बिहाइंड आहेत, पण नाही आहेत. डॉट बॉल येतोय. चित्र तर असंच वाटलं होतं की एज उडाली आहे. तर दिलीपजी गायकर साहेबांच्या माध्यमातून कुठल्या बॅटर्सने लागोपाठचे 2 चौकार खेचले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लक्षात असू द्या. व्हाईट बॉल, व्हाईट धावसंख्या. आणि मागच्या सामन्यातील गोलंदाज अथर्व आलेत का? अथर्वसाठी देखील 500 रुपये होते. अथर्व तुम्ही असाल तर या आणि 500 रुपये घेऊन जा. गोलंदाजी केलेले अथर्व तुमचं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दरम्यानचा येतोय चौकार. चा बॉल, धावसंख्या पोहोचली ते 20 वर. डॉट बॉल. 2 षटकाच्या समाप्तीवर 10च्या सरसरीने धावसंख्या धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. 1 गडीच्या मोबदल्यात 20. चला थोडं स्पीडअप करा, या लवकर, थोडं फास्ट खेळा. बघा 5 वाजता आपल्या सामने संपन्न करायचे. ही षटक संपण्यासाठी तुम्ही मिनिटं घेतलेले जवळपास बरोबर 8 आणि तुम्हाला अजूनही 12 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायचे. आणि फायनल आम्ही आधीच डिक्लेअर केले 2 षटकांची असेल. 1 षटक 40+, 1 षटक रेग्युलर आणि सलामीसाठी 1 बॅट्समन 40+ आणि 1 बॅट्समन रेग्युलर. चला 2 षटकांची लढत असेल. थोडा स्पीडअप करा अतुल दादा. आरुष, जर तुम्ही कॅच पकडता तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
लक्षात ठेवा, थोडा फिटनेस करा, वॉर्मअप करा, थोडी बॉडी बॅलन्स करा. जबरदस्त आहे. राम बलराम आहेत. साई भक्त समीरचे दोन्ही पुत्र तुम्ही पाहू शकतात. राम बलराम, एक आहे राम तर दुसरा बलराम. चला, सुभाष वैद्य आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्कवर. 12 चेंडूचा खेळ संपन्न आला. 10च्या सरासरीने धावफलकावर धावा लागल्या आहेत. एक गडीच्या मोबदल्यात 20. उडवलाय समोर, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे असंच काहीतरी चित्र दिसतंय, पण जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द डे, कार्बन कमाल कॅच. धक्का क्रमांक दुसरा. टीम बॅटिंग करत असताना ध्रुव 11ला डीजे. अभी डीजे मास्टर भी मूड में आते हुए. अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धा पोहोचत चाललेली आहे. फर्स्ट सेमी फायनल जिंकले ते वीर 11 संघाने. मेगा फायनल मध्ये धडक मारले. दुसरे सेमी फायनल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जबरदस्त बॉल, वेगवान. पहिला चेंडू नॅचरल रेक ब्रेक केला, उसळी घेणारा चेंडू टाकला. यानंतर वेग प्रचंड होता, वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला. जबरदस्त गोलंदाजी सुभाषची. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव. पहिल्या सेमीफायनलमध्ये वीर 11 संघ मेगा फायनलमध्ये धडक मारली. आणि आता बघूया करण मात्रे जे संघ मालक आहे गोलंदाजी करणारे क्रिशा 11चे, आणि समोरचा संघ रुपेश नाईक यांचा जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेने थोडीशी फ्लंबिंग होत असताना तुम्ही पाहू शकतात. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा, तिसरी धाव देखील कंप्लीट केले आणि जवळपास 3 धावा कंप्लीट केल्यात राजने. तर तुम्ही बघू शकतात 3 धावा, 3 ने धावसंख्या पुढे जात असताना 23 या आकड्यावर या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे. ध्रुव 11 संघ थोडासा अडचणीत आहे. फुलटॉस आहे, त्याचा फायदा उचललाय, फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवून दिलंय. या मॅच मधील संघर्षमय षटकार राजच्या बॅट मधून. या षटकाराची दखल लगेच आमच्या मान्यवरांनी घेतली आणि षटकारासाठी तब्बल राजसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले निशांत पाटील यांच्या मार्फत. जबरदस्त स्ट्रोक राजचा. धाव्यांचा वेग थोडासा मंदावला होता, पण त्या धावेच्या वेगला पूर्णपणे आकार देत असताना आलाय षटकार राजच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक राज. सुभाषवर केलेला आक्रमण आणि यावेळी क्विक रिप्लाय दाखवून दिले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि केले फलंदाजाला क्लीन बोल्ड. त्रिफळा चित. फलंदाज बॅक टू पेव्हिलियन.
निलंबित केला जाईल. तर सुभाष व्यक्ती 40+ आहेत ना, सुभाष व्यक्ती 40+ आहेत. रेग्युलर आहे का? हा चला, तुमच्यावर कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचा स्टॅम्प लागलेला नाहीये, हे देखील लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही 40+ गृहीत धरले जाऊ शकत नाही. पंकजला गोलंदाजी द्यावी लागेल. बघा ओके, बघा तुम्हाला जर सर्व गोष्टी माहीत असतात तरी तुम्ही त्या गोष्टींना विलंब कशाला करता. चला आता फास्ट खेळा, चला थोडं फास्ट घ्या, फास्ट घ्या शशांक सर, फास्ट घ्या. चला 3 जर चेंडू निर्धाव टाकतात ते पंकज, तर त्यांना 500 रुपये कॅश प्राइज निशांतजी पाटील यांच्या माध्यमातून साहेबांनी देखील आपले एटीएम खुले केलेत. राजसाठी 500 रुपये कॅश प्राइज देखील आलेलं आहे. आणि त्यांनी एक सूचना देखील केलेली आहे, ती नंतर सांगू आम्ही तुमच्याकडे. जबरदस्त बॉल, डॉट बॉल, पहिलाच डॉट बॉल पंकजच्या माध्यमातून. आणि बॅटर्स हिट विकेट झालेले आहेत. बॅट्समन आउट. OUT. आणि तो आलाय दातिवलीचा बाहुबली ब्रह्मा पाटील. पहिलाच बॉल टेक ऑफ केलाय. 2 चेंडू निर्धाव आलेत, 1 चेंडू यायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी सध्या पंकज पाटील, एज 40+. पण दाखवतात ते अजूनही 30 धमाक, 30 चमाक. पुढचा बॉल दातुलीचा बाहुबली उडवला, टेक ऑफ केलाय. चेंडू मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. आणि परेश यांचा सुपुत्र यांनी तो चेंडू गॅदर केलेला आहे. परेश नाईक यांनी सुद्धा हा संघ, परेश पाटील यांनी सुद्धा हा संघ बांधणी केलेले आहे. करण म्हात्रे यांचा संघ मालक तुम्ही पाहू शकतात. डॉट केला तर 1000 रुपये आणि उडवलाय बाहुबली. मी आलोय आणि लगावलाय षटकार. ब्रह्माने जर षटकार चौकार मारला तरी निशांतजी पाटील साहेबांकडून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि बाहुबली षटकार त्याच्या पट्ट्यात आला तर थेट कार्यक्रम झाला समजा. धावले नाहीयेत, विकेट सॅक्रिफाईस केलेले ब्रह्मासाठी, कारण माहिती आहे ब्रह्मा कधी षटकार लगावू शकतो. रनआउट. चला बॅट्समन जा लवकर. मला वाटतं 365 दिवसानंतर बॅटिंग भेटते वाटते. एवढे धावत गेले 60. बघा 365 दिवसाची किमी आहे. जर जाऊन 2 रन काढले तरी 1000 रुपये. हा मिलनला जर 2 धावा धावून काढले, बॅटेने नाही धावून काढले तरी 1000 रुपये निशांतजी पाटील कडून. शेवटचा बॉल आहे. बाहुबली ऑन स्ट्राईक, पट्ट्यात आला आणि कार्यक्रम केला समजा. आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार जबरदस्त. बाहुबली लवकर या. बाहुबली तुमच्या षटकाराचा प्राइस घेऊन जा. बाहुबली ब्रह्मा षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज झाले निशांतजी पाटील कडून. आणि पठ्ठ्याने असा षटकार ठोकला आणि दाखवून दिले की आपल्या पट्ट्यात चेंडू आला तर थेट कार्यक्रम झाला समजा. आणि जबरदस्त कार्यक्रम. निशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही 500 रुपयाचा कॅश प्राइज देतोय. तर दिलीपजी गायकर
तुम्ही बक्षीस द्यायचं लगेचच द्या. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त बाहुबली षटकार ऑन फायर. तुम्ही पाहू शकतात बाहुबली षटकार ईशानजी पाटीलच्या माध्यमातून थेट कार्यक्रम केला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि बॅटर्स पाठवा. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली तब्बल 43 आणि जिंकण्यासाठी आता 11च्या सरासरीने धावा करायचे आहेत 44. काय बॅटिंग होती. शेवटचे 4 चेंडू भेटले. 4 चेंडूमध्ये जवळपास 14 धावा बॅटिंग मधून त्यांच्या पायाला मिळाल्यात. एक डबल 2 षटकार. आउटस्टँडिंग बॅटिंग. हे जे 14 धावा आहेत ना या उपयुक्त धावा पडतील बॅटिंग करत असताना टीम क्रिशा 11ला. हनुमान मंदिरामध्ये सध्या हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा थाटामाटात पार पडतोय. आपण बघू शकतात आमचा महिला वर्ग प्रचंड प्रमाणात आरती भजन गायला जाते आमच्या हनुमानासाठी. आणि असाच प्रयत्न महिला वर्गाचा देखील राहिलाय. सकाळी संपूर्ण महिला वर्ग जवळपास सकाळी 4 ते 5 वाजता उठला असेल. सुशोभीकरण सध्या मंदिरामध्ये सुरू असेल. त्यानंतर गावातील रस्ते देखील स्वच्छ प्रमाणात स्वच्छ केले असतील. रमाकांत दादा मडवी यांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा संपूर्ण थाटामाटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला बॅटर लवकर जा. अतुल पाटील आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला आलेले ते अतुल पाटील आणि कोण आले. तेजस आलेले आहेत. करण मात्रे यांचा संघ धावा करायचे आहेत त्या 44. बाहुबलीचे 2 षटकार संजीवनी निर्माण केले. जसा लक्ष्मण साठी संजीवनीची गरज होती ती हनुमानने घेऊन आली आणि तसाच मैदानामध्ये हनुमान म्हणजेच ब्रह्मा उतरला आणि 2 षटकार आपल्या टीमसाठी लगावले. संजीवनी देणारे 2 षटकार होते. षटकाराने धावसंख्या देखील उच्चांक मिळाला. 43 झाले आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 44. चला सशक पाटील चला फास्ट घ्या ना फास्ट घ्या. चला आमचे माहिती आहेत ना फास्ट घ्या. चला बॉल द्या. चला 4:35 होऊन गेले. 4:40 झालेले आहेत. 5 वाजता आपला सामने संपन्न करायचे आहेत. यानंतर अजून मेगा फायनलचा सामना आहे तो 2 षटकांचा असेल. एक षटक 40+ टाकेन. एक षटक रेग्युलर टाकेन. एक षटक फलंदाज 40+चा बॅटिंगला जाईल. पहिल्या षटकात अतुल आणि तेजस आलेले आहेत. अतुल आणि तेजस स्ट्रायकिंग एंडला तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल. स्ट्रायकिंग एंडला अतुल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस. गोलंदाजीच्या मार्कवर हरिदास शेलार. दादाची देखील प्रचंड मेहनत आहे. सकाळपासून प्रचंड मेहनत करतात दादा. थँक्यू. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्रचंड हातभार आम्हाला लागलेला आहे. आणि दातुले संघाचे जुने यष्टीरक्षक देखील आहेत. ते जबरदस्त यष्टीरक्षण करत होते. पहिलाच बॉल डॉट. प्रेशर आलेला आहे. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स सध्या पहिल्याच बॉल 40+ विरुद्ध 40+. हा धमाका आहे. दोन्ही खेळाडू हे 40+ आहेत आणि दोघांमध्ये तेवढाच अनुभव आहे. अतुल एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. हरिदास देखील तेवढाच चाणाक्ष गोलंदाज आहे. तेच तरार गोलंदाज हरिदास. चांगला बॉल शॉर्ट पिच होता. हुक केलाय. वाईड स्पीडवरला क्षेत्ररक्षक धावतोय. काय कॅच आहे. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. कार्बन कमाल कॅच. जबरदस्त कॅच. 1 हँडेड झेल. जबरदस्त कॅच. फसलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. टीम बॅटिंग करत असताना क्रिशा 11ला ठोक डीजे.
ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा, पेनल्टी लागेल. हा बॅट बॅट घेतात ते, बॅट घेतात ते, हरकत नाहीये. कारण जे नियम आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका, खेळाडू आहात तुम्ही. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव न देता एक गडी बाद केलाय हरदास शेलार, एक वेगवान गोलंदाज. या स्पर्धेसाठी तुम्ही पाहू शकता बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन जे आम्हाला लाभलेत त्यांचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफीज मिळाल्या आहेत. पप्पू विशाल पाटील यांच्या माध्यमातूनच मिळालेले आहेत. ते आम्ही नंतर तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळी उडवलाय विनीतने चेंडूला, अलोंदा कार्पेट चेंडू चाललाय. 3-3 खेळाडू चेंडूच्या खाली आहे, तोपर्यंत धावा मिळतील 2-2ने स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश ओपन केलाय विनीतने. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली, प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते आणि तशीच कामगिरी आता विनीतला पुन्हा एकदा करावी लागेल. जर इथून जिंकलात तर निश्चित बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश कराल, अंतिम सामन्यामध्ये जाल आणि अंतिम सामन्याचं जर तिकीट तुम्हाला हवं असेल तर इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. नाहीतर मग पालखी उत्सव जवळच आलेला आहे, 5 वाजता थेट मुलाखत तिकडे तुमची होईल. तर बघूयात हरिदासवर आक्रमण करतील का विनीत. उडवला मिस्टॅबिक स्ट्रोक, चिंटू कॅचच्या खाली, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर कॅच होती आणि धाव मिळेल ती फक्त आणि फक्त 1. जबरदस्त गोलंदाजी, 40+ तजुर्बा काय असतो, अनुभव काय असतो हे दाखवत असताना गोलंदाज हरिदास प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर टाकतात. ते मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या फक्त 3, एक गडी बाद केल्या त्यामध्ये 1 डॉट. 4 बॉल धावा झालेल्या ते आतापर्यंत फक्त 3. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्लायमेट थोडंसं बदललंय आणि पावसाची थोडी दाट शक्यता आहेच, कारण सध्या इस्रायल, इराण, अमेरिका यांच्यामध्ये चालू असलेले युद्ध आणि युद्धाचे जे फटके आहेत आता आपल्या चटके लागतात. स्विच इट, सीधी उंगली से घी निकलती नहीं है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि उंगली टेढ़ी केले आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. जबरदस्त स्ट्रोक, सीधी उंगली से घी नहीं आई, उंगली टेढ़ी की है इस वक्त और एक बेहतरीन स्ट्रोक. खिलाड़ी गेंद के नीचे और अच्छी फील्डिंग, वहां पर अंपायर कॉल है 1 रन बैट कट के माध्यम से. 1 ओवर का खेल समाप्त, स्कोर जाकर पहुंचा है कुल मिलाकर रन संख्या पर 8 पर और जीत के लिए अभी भी आने वाली 18 गेंदे और 36 रनों की जरूरत. 36. चला पाऊस येत, लवकर खेळून घ्या. कल्याण पर्यंत आलेला आहे बघा. आता फक्त किती स्टेशन बाकी आहेत, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर आणि दिवा, 4 स्टेशन बाकी आहेत आणि 4 स्टेशन होईपर्यंत तुम्हाला ही 3 षटकं संपन्न करायची आहेत. चला चला, टीम मीटिंग नको चिंटू, टीम मीटिंग नका करू. 2 40+ चे बॉलर आहेत, 2 रेग्युलरचे बॉलर आहेत. तुमच्या डोक्यामध्ये हे समीकरण आधीच ऑलरेडी फिट असायला हवंय. जबरदस्त संगीत आमच्या महिला वर्गाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतंय. असंच जेव्हा जेव्हा एकत्र गाव जेव्हा एकत्र येतो आनंदाचं वातावरण असतं, एकीमेकीचं वातावरण असतं, भावनांचा खेळ तिथे सध्या सुरू असतो आणि सर्वच गावकरी आज दातुलीकर आनंदित असतील. त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. चांगला स्ट्रोक, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, गोलंदाज यशचा नकार दिलाय, थांबलेत. कारण यशला, तेजसला माहिती आहे आता यशवर आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण धावा करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 36 प्रतिषटक भारतीय सरासरी या धावा करायच्या होत्या, त्यामध्ये आलेला हा डॉट बॉल. 17 गेंदे 36 की जरूरत. यावेळी चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल होता. चिंटूला तो चेंडू गॅदर करता आला नाहीये. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता 9 या आकड्यावर आणि करायचे आहेत अजूनही 35 धावा. येणारे 16 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही रफ अँड टफ आहे. विनीत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, विनीतच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळतील, कारण वाऱ्याचा वेग
जो मगाशी सुरू होता, आता सध्या आमचे फ्लॅग्स पूर्णपणे शांत झालेले आहेत. त्यामुळे आता ताकद तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागेल आणि पॉवर जनरेट केली आहे बॅट्समॅन विनीतने. हरिदास चेंडूच्या खाली आहे आणि जबरदस्त कॅच. कॅच पकडलाय, चेंडूला आतमध्ये ढकललाय. चेक केला जाईल. व्हॉलंटियर सांगतात ते, व्हॉलंटियर सांगतात ते थांबा 1 मिनिट, तुम्ही आत नका येऊ. चेक देखील केला जाईल आमच्या SMD कडून. चेक केलं जाईल, पंचा सांगतात ते. SMD थोडं चेक केलं जाईल. आता SMD कडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नीट अँड क्लीन, क्लिअरिटी विथ क्वालिटी. SMD नेहमी चर्चेत असलेली वाहिनी आता बघू शकतात आपण. चेक केलं जाईल. व्हॉलंटियर्स, तुमचा निर्णय आमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असेल. ते बघ ते सांगतात ते बघ. तर इट्स अ 6 कॉल आलेला आहे. हा षटकार. मी आधीच म्हटलं होतं विनीतला पॉवर जनरेट करावी लागेल आणि ती पॉवर सध्या जनरेट केली विनीतने आणि केलाय दमदार खेळ. विनीतच्या बॅटमधून येतोय षटकार. आणि विनीतच्या चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे निशांतजी पाटील साहेबांकडून. विनीतने केलाय दमदार खेळ, मिळाला षटकार. अजून एक पॉवर जनरेट करणारा स्ट्रोक. यावेळी ना पंचांची वाट पाहावी लागली ना डिसिजनची वाट पाहावी लागली SMDची आणि चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आणि ISPL 9वा. विनीत पाटील, मी आधीच म्हटलं होतं पॉवर जनरेट करावी लागेल, पॉवर जनरेट केले. विनीत मडवीला 500 रुपयाचा कॅश प्राइज आले निशांतजी पाटील साहेबांकडून. निशांतजी पाटील साहेबांनी निशिकांत पाटील कडून आणि त्यांचा ATM सुद्धा खुलं झालंय आणि ATM चा पिन नंबर 500 500. अजून मिस्टर स्ट्रोक आहे. आता कॅचची संधी आहे, ही कॅच पकडावी लागेल आणि कॅच पकडल्या पण अंपायरचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. कॅच पकडली होती पण इकडे काय घडलंय. गोलंदाज यश पुढे जाऊन खेळलेत. उघड्या डोळे पा नीट येणारा पुढील चेंडू. फ्री हिट चुकी केले. 2 चेंडू मध्ये अवघ्या 15 धावा आल्या आहेत. पॉवर पॅक बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. विनीत ऑन फायर. फ्रीट मुफ्त चंदन घिस मेरे नंदन. फ्रीड बॉल आहे, फ्रीड बॉल आहे. राग 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 तुम्ही चेंडूवर काढायला पाहिजे तर फलंदाजावर काढतात. ते मलाच मारले ना. ठीक आहे, हरकत नाही. आता थांबा 2 मिनिटात सांगतो. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि धावा झाल्या षटकाराच्या मदतीने 24 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी 13 चेंडू 20 धावांची गरज. बघा समीकरण तुमच्याकडे पोहोचवलंय. विनीत जबरदस्त फॉर्म मध्ये, आउटस्टँडिंग बॅटिंग. 7 चेंडू 17 वर खेळतात विनीत. त्याच्या बॅटमधून 2 षटकार. शेवटचा बॉल आहे. टार्गेट करते. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक येतोय डॉट बॉल आणि विनीत देखील हेच सांगतात की चेंडू खाली राहिलाय. चला लवकर बॉलिंग युनिट. 12 चेंडू 20 धावू शकता, लगेच जा. 12 चेंडू 20 ची गरज. 10च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत.
चला चिंटू, काय करतात हे चिंटू? आता एक षटकाचा सामना बघा आता. आणि जर फिल्डिंग करणारा संघ आला तर त्यांना टॉसवरच, कारण तुम्हीच विलंब करतात. 12 चेंडू 20 ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. एखादा चेंडू कधी सामना फिरू शकतो. पुढे खेळण्याचा प्रयत्न, कॅचची संधी, पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद, जयेश बॅक टू होम. चला ध्रुव 11चे कर्णधार आता टीम मीटिंग करून लगेच फिल्डिंग लावून घ्या. क्रिशा 11 तुम्ही सीमारेषेच्या बाहेर या. क्रिशा 11 सीमारेषेच्या बाहेर या. सीमारेषेच्या बाहेर या. क्रिशा 11 तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे, मैदानाच्या बाहेर या. थोडा फास्ट खेळा. निशिकांत पाटील साहेबांकडून एटीएम खुल्या झालेले आहेत. प्रत्येकी षटकाराला 500 500 विकेटसाठी 500 रुपये ते क्षेत्ररक्षण करतात, त्यांच्यासाठी 500 रुपयाने असेच मान्यवर असतात. त्यांच्या शुभ हस्ते खेळाडू देखील प्रोत्साहित होतात, उत्साहित होतात. नेहमीच असे मान्यवर जेव्हा जेव्हा स्पर्धेला येतात, स्पर्धेला देखील 4 चांद लागतात. जी स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न होते ती DPL सॉफ्ट हँडने खेळले. त्यांना माहिती आहे विनीतला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. चांगली सोच आहे, चांगला विचार आहे सुभाषचा, कारण सुभाष देखील बरेच वर्ष क्रिकेट खेळलाय, त्याचा अनुभव त्याला माहिती आहे. विनीत स्ट्राईकवर आला तर विनीत निश्चितच सामना लवकर खुला करेल. आणि आता सामन्याचं समीकरण येते 10 चेंडू 19. चिंटूकडे देखील तेवढाच एक्सपिरियन्स आहे. बरेच वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची त्याने सेवा केली आहे. दातुली संघाच्या मार्फत खुल्या गटामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलेला आहे. आणि आज DPL मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असताना यावेळी चेंज ऑफ पेस स्पिन केलाय. चेंडू बराच वेळ हवेत, कॅचची संधी आहे आणि झेल बाद. फलंदाज OUT आउट. विनीत माळे बॅक टू पेव्हिलियन. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये चालले आहेत. करण म्हात्रे याने पुरस्कृत केला संघ. चिंटूने षटक हातामध्ये घेतलंय, संपूर्णपणे कलाटणी लावली. 9 चेंडू आणि आता 19ची गरज आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केला. जो सेट बॅट्समन विनीत, ज्याच्यावर संपूर्णपणे जबाबदारी होती, त्या विनीतला पेव्हिलियन मध्ये पाठवलंय. आणि सामना सध्या तरी आता खुला केलाय टीम ध्रुव 11च्या बाजूने, गोलंदाज चिंटूने. आता सामन्यामध्ये मजा आली. टीट फॉर टॅट, जसा तसा उत्तर. लोहा लोहा क्यों काटता है. शॉर्ट पिच बॉल यावेळी टर्न केलं ऑनसाइडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर्स रन आउट. आणि बॅक टू बॅक आता तिसरा फलंदाज बाद होतोय या षटकामध्ये. धक्का क्रमांक 3 या ओव्हरमध्ये. ची गरज. स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला. मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडेसे फ्लमिंग झाले, त्याचा फायदा उचललाय. तिसरी धाव घेतली. 3 धावा आलेत. समीकरण बदलतंय. 7 चेंडू 15ची गरज. हा बॉल आहे सर्वाधिक महत्वाचा बॉल आहे. या चेंडूवर जर षटकार चौकार येतोय तर सामना निश्चितपणे खुला होईल. या चेंडूवर विकेट आली तर सामना. आणि 24 कॅरेट तुम्ही पाहू शकतात, सोन्यापेक्षा जास्ती भाव आहे आता. चांगला बॉल ब्लॉकल मध्ये टाकलाय. एकच धाव मिळेल कारण सुभाष स्ट्रायकिंग एंडवर थांबतील. येणारं समीकरण 7 चेंडू 14ची गरज. धावा झाल्या धावफलकावर 30 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 7 चेंडू मध्ये 14. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे. चला एकत्रित येऊ नका चिंटू, बॉलर लगेच द्या. 5 वाजायला फक्त 5 मिनिटं आहे. नाणेफेकीवर संघ आता विजय घोषित केला जाईल, हे लक्षात असू द्या. फायनल 1 षटकांची.
आमच्या महिला वर्गाचं भजन देखील आता थोड्या थोड्या संपुष्टात येईल आणि त्यानंतर आज ज्या 365 दिवसाने आपण खऱ्या अर्थाने वाट पाहत होतो आपल्या गावाचा उत्साह, आपल्या गावाची जत्रा, आपल्या गावाची पालखी ठीक सायंकाळी 5 वाजता संपन्न होईल, सुरू होईल आणि तिथून संपूर्ण दातुलीकर आज या उत्साहामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आज दातुलीकरांसाठी खूप खास क्षण आहे. पण गोलंदाज कोण आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 3 विकेट्स काढल्या? प्लेअर ऑफ द मॅच गोलंदाजीसाठी सज्ज राजेंद्र शेलार. आदेश शेलार यांचे हरदास शेलार यांचे बंधू देखील आहेत. गोलंदाजाचा भरणा असलेला संघ. चांगला बॉल ब्लॉकल मध्ये टाकलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 14 ची गरज होती. 2 धावा आल्यात. 5 चेंडू आणि 12 ची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये मजा आणू शकतो. बघूयात सुभाष करतात का. एज घेतले. चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूच्या खाली चिंटू आहेत आणि रन आउट. बॅट्समन OUT आउट. आता 4 बॉल 11 ची गरज. हर्षद आलेले आहेत. चांगले बॅट्समन आहेत. लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत. लेदर बॉल क्रिकेट आणि वीर 11 संघ तुम्ही सज्ज राहायचंय. लगेच नाणेफेकीसाठी इथे यायचंय. लक्षात असू द्या. वीर 11 संघ मेगा फायनल मध्ये ऑलरेडी दाखल झालाय. मेगा फायनलच्या तिकीटसाठी सध्या तरी प्रयत्न सुरू आहे 2 टीम मध्ये. ध्रुवी 11 वर्सेस क्रिशा 11. क्रिशा 11 थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय आता, कारण ध्रुवी 11 ने केलेला कमबॅक, पिंटूने टाकलेलं षटक निर्णायक षटक ठरलंय या सामन्यातील. ऑन साइडच्या दिशेने टर्न करत होता राजेंद्र आहेत ते. मागच्या सामन्यामध्ये एवढी चांगली गोलंदाजी टाकली आणि तीच गोलंदाजी करत असताना सध्या तरी मैदानामध्ये सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा करायचे आहेत 10. 3 चेंडू 10 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला सुभाष याच्याकडे देखील तेवढाच अनुभव आहे. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर देखील आम्हाला मिळालंय. त्यांच्या सौभाग्यवती आज ज्या स्वर्गीय आहेत त्या आमच्यातून नाही आहेत. त्यांच्या माध्यमातून वैशाली वैती यांच्या माध्यमातून कूलर देखील आम्हाला देण्यात आलेलं आहे. सुभाष वैतीच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात. 3 चेंडू 10 ची गरज. समोरच्या दिशेने उडवायचा आहे. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. धावा धावून काढायचे आहेत. लक्षात असू द्या. 1 धाव 2 धाव आणि थांबलेत. स्ट्राईक ठेवले स्वतःजवळ. 2 चेंडू 8 ची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. 2 चौकार सामना विजय करू शकतात. 2 बॉलवर 1 षटकार 1 दुहेरी धाव सामना विजय करू शकते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत असताना डीप मध्ये पाहू शकता. ते डीप लॉंग ऑन, डीप वाइडिश मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं. 2 चेंडू 8 ची गरज. फुलटॉस त्याचा फायदा घ्यायचा होता. थेट हातामध्ये चेंडू टाकलेला आहे. दुसरी धाव होते का? धाव तर झाली आहे. म्हणजे सामना अजूनही जिंकू शकतात. 1 चेंडू 6 ची गरज. 1 चेंडू 6 धावांची गरज. धावा झाल्यात 38 38 आणि करायच्यात आता 1 चेंडू मध्ये 6. फुलटॉस बॉल तुम्ही सोडलाय. स्वतःवर नाराज झालेत सुभाष, कारण असे चेंडू फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. सुभाषला संधी होती षटकार किंवा चौकार मारण्याची, पण अजूनही संधी आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. आणि तुम्ही पाहू शकता आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व प्रदीपजी मडवी साहेब ऑन फील्ड मध्ये, आणि त्यांच्याच माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला बॉल देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेत. संपूर्ण जे कॅप्टन्स बॉल आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते देण्यात आले. तर थँक्यू जे आमचे प्रायोजक आहेत, सदळ हाताने त्यांनी जी मदत केली त्याच्याबद्दल आम्ही DPL कमिटीकडून तुमचं सरचे स्वागत. 1 चेंडू 6 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या. सेमीफायनल 2 उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि सेव्ह. बॉल सेव्ह झालेला आहे. सामना जिंकलाय ध्रुवी 11 ने. खांब्याला बॉल लागलाय का बघा, चेक करा तरी पण. चला डॉट बॉल. सामना जिंकलाय ध्रुवी 11 ने आणि या सामन्यातील हिरो ठरतोय चिंटू, ज्याने महत्वाच्या क्षणी जबरदस्त गोलंदाजी केली.
हरिदासने देखील चांगली गोलंदाजी केली